शेतकऱ्यांची संघर्ष गाथा. दगे सर, हां शेतकरी या जगाचा अन्नदाता. बरोबर. दुर्दैवानं यावर्षी अतिशय भयंकर, हो म्हणजे आजपर्यंत न पाहिलेला असा पाऊस आपण सर्वांनी पाहिला. बरोबर. शेत गेलं, वावर गेलं, जनावरं गेली, घर गेलं, काही शिल्लक राहिलं नाही. आणि परत त्याला उभं करणं बरोबर. ही इतकी साधी सोपी गोष्ट नाही. बरोबर. शिवाय शासन मदत करतंय, वेगवेगळ्या संस्था मदत करतायत, परंतु तरीसुद्धा विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, तुमच्यासारख्या मुलांच्या सहकार्यातून एका शेतकऱ्याचं कुटुंब कसं उभं राहिलं, ही व्यथा, ही कथा आपल्या समोर सादर करताय. सर एक बोला, मिनिट, बोला. मला 1 मिनिट घ्यायचं आहे. घ्या ना. जर पाऊस पडला नाही तर ते दुःख त्याच्या समोर आहे. दुष्काळात भर पडतोय. जर पाऊस पडला नाही तर तो शेतीत पेरणार कसा? नाही. जर पाऊस पडला नाही तर पाणी नाही, मग नाही. शेतीला पाणी देणार कसा? बरोबर आहे. जर शेतीला पाणी दिलं नाही तर शेतकऱ्याला ती अन्न निर्माण होणार कसं? बरोबर. जर अन्नच निर्माण झालं नाही तर त्याचं पोट भरणार कसं? त्याचं म्हणण्यापेक्षा समाजाचं. हो. आणि नाही त्याचं पोट जर नाही भरलं तर त्याच्या परिवाराचं पोट कसं भरणार? जर त्याच्या परिवाराचं पोट नाही भरलं तर त्याच्या गावाचं पोट कसं भरणार? जर त्याच्या गावाचं पोट नाही भरलं तर त्याच्या शहराचं पोट कसं भरणार? आणि जर शहराचं पोट नाही भरलं तर राज्याचं पोट कसं भरणार? आणि राज्याचं पोट नाही भरलं तर देशाचं पोट कसं भरणार? आपला पोशिंदा म्हणजे शेतकरी, परंतु त्याच्या समोरचं दुःख आणि त्याच्या समोरची संघर्ष गाथा आपल्या समोर घेऊन येत आहेत. योगायोग असा आहे मुलांना, आज जागतिक शेतकरी दिन आहे आणि म्हणून या जागतिक शेतकरी दिनानिमित्त आपल्या इयत्ता 7वीचे मुलं सादर करतायत शेतकऱ्यांची व्यथा. पालकांना विनंती आहे, तुम्ही डिस्टर्ब करू नका. सचिन सांगे, आपलं गावडे सर, ते टोपी घातलेले पालक. कार्यक्रम आता एक सूचना आहे पालकांना. पालक काय करतायत, आपल्या पाल्याचा कार्यक्रम झालं की येणं जाणं करतायत. बाहेर अतिशय मोठ्या प्रमाणात मॉब इतर बाहेरच्या मुलांचा आहे आणि त्यांचा त्रास आम्हाला होतोय. त्यामुळे आता कोणी कार्यक्रम संपेपर्यंत आत बाहेर करणार नाही. कोणत्याही मुला मुलींना आत बाहेर सोडलं जाणार नाही. आता गेटला कुलूप लावलेला आहे. आम्हाला मोठ्या प्रमाणात बाहेरचा गेटच्या तिथं त्रास होतोय. घोर कार छाए बदरा, धमक धमक गूंजे बदरा के डंके, चमक चमक देखो बिजुलियां चमके। मन धड़काए बदरवा, मन धड़काए बदरवा, मन धड़काए बदरवा। काले मेघा पानी तो बरसा, काले मेघा पानी तो बरसाओ। बिजली की तलवार नहीं बूंदों के बाण चलाओ। चमक चमक देखो बिजुलियां चमके, मन धड़काए बदरवा, मन धड़काए बदरवा, मन धड़काए बदरवा। इस साल भी बारिश नहीं हुई, मैं अपना कर्ज कैसे चुकाऊंगा? मेरे पास बस एक ही रास्ता बचा है। सुखी के पापा भी उसे छोड़ के चले गए। हरिया काका, कमली के पापा, कहीं मेरे बाबा भी।
है सुना ये पूरी धरती तू चलाता है, मेरी भी सुन ले अरज मुझे घर बुलाता है। भगवान है कहाँ रे तू, है खुदा है कहाँ रे तू, है सुना तू भटके मन को राह दिखाता है, मैं भी खोया हूँ मुझे घर बुलाता है। भगवान है कहाँ रे तू, है खुदा है कहाँ रे तू। कोल्हापूरसह जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदी दुथडी भरून वाहते. धुवाधार पाऊस आहे. पडली ठिणगी पेटलं सार रान, काळी येळी सरलं कडी राहिलं नाही भान, परमधीच शिकली माशी झाला की हो घात. पावसाला जेव्हा बोलवलं तेव्हा एक टिपूस देखील नाही गळाला, आणि जेव्हा बोलवलं नाही तेव्हा मातूर उभ्या पिकाला आडवा करून गेला. अंधार जुलमी होता पसरला समद्या गावा खेड्यात रे, सौराजाचा सुरव्या उगवला हे तत्काळी ही रात रे. वाऱ्याच्या ये गाणी खोड्यावर बैसूनी खंडोबाच्या रूपानी याला माझा देवर, सुरव्याच्या तेजानी निधड्या छातीनी दुश्मन गाडून याला माझा वाघर. कसं मी फेरू तुझा उपकार माझ्या राजा, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, हे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. थांबा लगड सर, थांबा एक मिनिट. जय या कार्यक्रमासाठी